पहा वर्तुळ मध्ये है ना अशा पद्धतीची आकृती तिला आपण काय म्हणतो वर्तुळ. ठीक आहे ना, ही आकृती तिला काय म्हणू वर्तुळ. वर्तुळात काय असते रे त्रिज्या है ना, वर्तुळात काय आली त्रिज्या. जी त्रिज्या व्यासाच्या कशी असते अर्धी, म्हणजे हा पूर्ण म्हटला तर काय होईल व्यास, आणि व्यासाच्या अर्धी असते त्रिज्या, जिला आपण डिनोट केलं आर न. ठीक आहे, चल लिहा मग सोबत सोबत. ठीक आहे ना, त्रिज्या जिला आपण काय म्हटलं आर, लिहा आर. त्याच्यानंतर व्यास डायमीटर नाही, जी असते त्रिज्येच्या दुप्पट 2r. त्याच्यानंतर वर्तुळाला असते परिघ, मग परिघाचा फॉर्म्युला आहे 2πr. वर्तुळाचा परिघ 2πr. त्याच्यानंतर असण वर्तुळाला क्षेत्रफळ, मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे πr चा वर्ग है ना, लिहा πr चा वर्ग. त्याच्यानंतर एक अजून कन्सेप्ट आहे वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ. हे काय सांगतो मी है ना, त्याचा फॉर्म्युला आहे थीटा भागेला 360 गुणेला πr चा वर्ग. थीटा भागेला 360 गुणेला πr चा वर्ग. एक्सप्लेन करतो, फक्त लिहून घ्या. त्याच्यानंतर वर्तुळ पाकडीची किंवा वर्तुळ कंसाची लांबी, वर्तुळ कंसाची लांबी बरोबर थीटा भागेला 360 गुणेला 2πr. याच्यात अजून पुन्हा जीवा नावाचा कन्सेप्ट आहे वगैरे वगैरे, तर आपण जसे गणित आहे तिथं पोहोचतो. ठीक आहे, चल पहा है ना. याच्यात आता वर्तुळ पाकडी म्हणजे नेमकं काय, तर अशा पद्धतीनं आपलं वर्तुळ आहे. ठीक आहे, मग याला जर आपण असं इथून कापलं असं तर हे बाहेर निघते पाकडी. ठीक आहे, हिला म्हणते त्या वर्तुळाची वर्तुळ पाकडी. ठीक आहे, याला म्हणते वर्तुळाची पाकडी. मग इथं नक्कीच हे अंशात्मक माप असन थीटा, म्हणून थीटा 360 पैकी कितीची आहे, कारण असं पूर्ण फिरून आलं वर्तुळ तर किती अंशाचं असते 360. 360 पैकी किती अंशाची आहे थीटा है ना. ठीक, आणि गुणेला याचं क्षेत्रफळ पाहिजे, वर्तुळाचं क्षेत्रफळ असते πr चा वर्ग, म्हणून आपण इथं काय घेतो πr चा वर्ग. तर वर्तुळ पाकडीचं काय भेटते क्षेत्रफळ. ठीक, चाल. जर कंसाची लांबी पाहिजे असेल तर सेम 360 पैकी ती कितीची आहे, कंसाची लांबी याला म्हणते इथून इथपर्यंतची लांबी, याला म्हणते कंसाची लांबी. ठीक आहे, मग इथून इथपर्यंतची लांबी हिचा संबंध परिघासोबत आहे, म्हणून इथं काय लिहिला परिघाचा फॉर्म्युला. ठीक आहे, बस एवढे सिंपल फॉर्म्युले जे आपल्याला पाठ करणे. याच्यावर काय घेऊ मग आता गणित है ना. ठीक, चालेल. पहा मग आता पहिलं गणित घेऊ आपण. आता काय म्हटलं या गणितात तुम्हाला की जर वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असेल, मग वर्तुळाची त्रिज्या किती दिली 14 सेंटीमीटर. ठीक आहे, 14 सेंटीमीटर असेल है ना. ठीक, तर म्हणते त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती. मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं काय वापरू आपण फॉर्म्युला. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr चा वर्ग. पायची किंमत 22/7 गुणेला r ची किंमत किती आहे 14, मग 14 गुणेला 14 किती सोपं गणित आहे रे. 7 1 7, 7 2 14, 22 गुणेला 14 2 28 झालं. ते मग मला काय करणे 22 गुणेला 28 काय करतो मी 8 2 16 आणि 2 त्रिक 6 गुणाकार 616. ठीक आहे, काही सेंटीमीटरचा वर्ग, कारण क्षेत्रफळाचे एकक असते सेंटीमीटर वर्ग. ठीक, चालेल. घ्या मग या गणितात त्रिज्या किती दिली आता 21 सेंटीमीटर
आणि तुम्हाला काय काढा म्हणते, परिघ, है ना. मग परिघाचा फॉर्म्युला काय, 2 पाय आर, परिघाचा फॉर्म्युला बस. मग 2 गुणेला 22/7 गुणेला आर किती दिसत आहे, 21. मग 7 त्रिक 21, 3 दोन्ही किती 6 गुणेला 22, साइन 2 12, हाचा किती 1 आणि साइन 2 12 ने 13, 132. परिघाचं एकक काय असेल, सेंटीमीटर. हा, इथं वर्ग येणार नाही, परिघाचं एकक सेंटीमीटर किंवा मीटर. आपल्या गणितात त्रिज्या सेंटीमीटर मध्ये आहे, म्हणून इथं परिघाचं एकक काय, सेंटीमीटर. लिहा मग. आता हे गणित काय म्हणते, जर वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलाय 24.64, गणितात वर्तुळाचे क्षेत्रफळ ते दिलाय 24.64 चौरस मीटर. तर त्याचा काय काढा म्हणते, परिघ. चालते ना. मग आपल्याला जर परिघ काढायचा असेल तर परिघाचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. म्हणजे गणितात जोपर्यंत आर माहित होत नाही तोपर्यंत आपण परिघ काढू शकत नाही. मग हे आर शोधासाठीच आपल्याला काय दिलं, क्षेत्रफळ. ठीक आहे, हे तर क्लिअर आहे. मग कसा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे, पाय आर चा वर्ग 24.64. मग मला पायची किंमत माहित आहे 22/7. मग मी काय करतो, 22/7 गुणेला आर चा वर्ग 24.64. हा 7 इकडे नेतो, 22 खाली जाते. म्हणजे आता आर वर्ग बरोबर काय होईल, 24.64 गुणेला 7 भागेला 22. आणि आपल्याला माहित आहे छेदात जर 11च्या पटीतली संख्या असेल तर वर 11ची संख्या असते भाग जाणारी. 11 दोन्ही 22, 11 दोन्ही 22 किती राहिले 2. पुन्हा 11 दोन्ही 22 किती राहिले 4. 11 चौक 44. परत 2 भाग जाते, बे 1 बे, पुन्हा बे 1 बे, बे 2 4. म्हणजे इथं किती राहिले आता 1.12 गुणेला 7 बरोबर काय रे, आर चा वर्ग. ठीक आहे इथपर्यंत. मग आता आर वर्ग बरोबर 7 2 14, 7 1 7 1 8, पुन्हा 7 1 7. दोन्ही बाजूचं काय घेऊ, वर्गमूळ, है ना. 784 च वर्गमूळ ते भेटेल आर ची किंमत. मग आता 784 च काढू आपण वर्गमूळ. पहा 784 च वर्गमूळ 2 आणि 8. ठीक, 2 2 4, 3 3 9. मग इथं किती येते, मग आता 25 चा वर्ग होते 625 पेक्षा कसा आहे मोठा. पुन्हा कोणाचा वर्ग आहे 28 चा. म्हणजेच आर ची किंमत किती 2.8 पडत आहे. आर ची किंमत 2.8. आणि ही आर ची किंमत आता परिघ काढताना वापरून आपण 2 गुणेला 22/7 गुणेला 2.8 आणि 7 1 7 7 28 है ना. मग नक्की 4 2 8, 0.8 गुणेला किती रे 22, 8 2 16 6, आजचा 1, 8 2 16 ने 17 किती 17.6. एकक काय याचं मीटर. ठीक आहे, कारण क्षेत्रफळ दिलं चौरस मीटर मध्ये 17.6. घ्या मग पहा, मग या गणितात काय म्हटलं पहा बरं. जर वर्तुळाचा परिघ व क्षेत्रफळ सारखंच असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती. आता व्यास काढायचा असेल तर त्रिज्या माहित लागेल ना, है ना. पण यानं काय म्हटलं, वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ कसं आहे सारखं. मग आपण काय समजून घेतलं, त्या वर्तुळाची त्रिज्या आहे समजा आर. मग वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ हे कसं आहे म्हणते सारखं. जेवढ्या परिघाची किंमत निघल तेवढ्या क्षेत्रफळाची किंमत आहे ना. मग परिघाचा फॉर्म्युला काय 2 पाय आर आणि क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे पाय आर चा वर्ग. मग इथं काय होते पहा बरं, पाय पाय काय होईल कॅन्सल.
झालं. आणि इथं आर वर्ग आणि एक आर काय होते कॅन्सल. इथचा आर गेला आणि इथचा आर वर्ग गेला. इथं राहिला आर आणि इथं राहिले 2. म्हणून त्या वर्तुळाची त्रिज्या किती 2. आणि आपल्याला काय विचारलं व्यास. आणि व्यास ही त्रिज्येच्या कशी असते दुप्पट. म्हणून त्याचा व्यास किती असेल 4 सेंटीमीटर. सेंटीमीटर मीटर असेल तर मीटर. घ्या त्यांनी असं म्हटलं की वर्तुळाचा परिघ व त्याची त्रिज्या यातील फरक आहे 37 सेंटीमीटरचा. आणि आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. त्रिज्या माहित नाही म्हणून त्रिज्या काय घेऊ आर. मग असं म्हटलं परिघ. मग परिघाचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर आणि त्रिज्या किती आहे आर. या दोघातला जो फरक आहे तो आहे म्हणते 37चा. झालं ते परिघ आणि त्रिज्या यातील फरक 37चा. मग आपण काय करू शकतो तर या दोघातून कॉमन निघते कोण 2 पाय किंवा कॉमन निघते कोण आर. मग आर जर कॉमन काढला तर इथं शिल्लक राहते 2 पाय मायनस आणि इथं कोण शिल्लक राहते 1. पडलं इथं 1 शिल्लक राहते. बरोबर किती रे 37. कारण पहा आर न याला गुणलं तर काय होईल 2 पाय आर. आर न याला गुणलं तर आर 1 आर. मग आता आर 2 गुणेला किती 22/7 मायनस किती 1 बरोबर काय 37. बर आता इथं आहे आर 22 2 44/7 मायनस काय 1 बरोबर काय 37. हा 7 काय गुणेला वर जाऊन काय होते मायनस. म्हणजे आर गुणेला 7 1 7 44 मधून 7 गेले किती राहिले 37. 37 छेद किती 7 बरोबर किती इकडं 37. पडलं ठीक इकडं लिहितो मी पहा. आता हे भागाकारातलं गुणाकारात गुणाकारातलं भागाकारात. मग आर बरोबर काय होईल 37 गुणेला 7 आणि भागेला किती पुन्हा 37 झालं. हे ने कॅन्सल. आर किती 7 म्हणजे आर भेटले आपल्याला 7. आणि काय विचारलं आपल्याला क्षेत्रफळ किती. मग मला जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय पाय आरचा वर्ग म्हणजे पाय म्हणजे 22/7 गुणेला 7 गुणेला 7 7 7 कॅन्सल. 7 2 14 15 154 काय एकक येईल सेंटीमीटरचा वर्ग झालं. मग घ्या वर्तुळ ए आणि बी यांच्या क्षेत्रफळाची बेरीज ही म्हणते वर्तुळ सी च्या क्षेत्रफळा एवढी आहे. वर्तुळ ए आणि वर्तुळ सी चा व्यास अनुक्रमे दिलाय 18 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर. तर वर्तुळ बी ची त्रिज्या किती. ओके म्हणजे या गणितात काय झालं 3 वर्तुळ आहे है ना ते. म्हणजे आता असं समजून घेऊ अजून एक आपण 2 वर्तुळ काढू. समजा हा एक वर्तुळ आहे आणि अजून एक वर्तुळ घेऊ. ठीक चालेल. आपण असं म्हटलं याला ए नाव देऊ या वर्तुळाला बी नाव देऊ आणि या वर्तुळाला आपण सी नाव देऊ. ठीक आहे असे 3 वर्तुळ आहे. मग वर्तुळ ए आणि वर्तुळ बी च्या क्षेत्रफळाची बेरीज ही सी वर्तुळाच्या क्षेत्रफळा एवढी आहे. वर्तुळ ए आणि वर्तुळ सी चा व्यास अनुक्रमे 18. मग ए चा व्यास आहे 18 तर त्रिज्या किती असेल 9. आणि इकडं सी चा व्यास आहे 30 तर त्रिज्या किती असेल 15 है ना 15 सेंटीमीटर. ठीक. आणि आपल्याला बी वर्तुळाची त्रिज्या माहित आहे का नाही आणि ते शोधा असं त्यानं प्रश्नात म्हटलंय. ठीक आहे ना झालं. मग आता याचं क्षेत्रफळ किती होईल पाय आरचा वर्ग आणि याचं क्षेत्रफळ किती होईल पाय आरचा वर्ग. वर्तुळ ए आणि वर्तुळ बी या वर्तुळाच्या क्षेत्रफळाची बेरीज वर्तुळ सी च्या एवढी आहे म्हणते पाय आरचा वर्ग. बस हे जे प्लस आहे इकडे जाऊन काय होते मायनस. म्हणजे आता आपण काय करू पाय आरचा वर्ग बरोबर पाय 15चा वर्ग किती 225 मायनस 9चा वर्ग 81 पाय
झालं ठीक. बस आता काय करू आपण, तर ह्या दोघांमधून पहा पाय आरचा वर्ग बरोबर सॉल्व्ह करायच्या पद्धती राहते, काही वेगळ्या नाही. याच्यातून कॉमन निघते कोण, पाय, आणि इकडे झालं 225 मायनस काय 81. सरळ उगाच 22/60 लिहित नाही बसायचं, सरळ सरळ हा पाय आणि हा पाय काय होते कॅन्सल. उगाच इथं 22/60 लिहा आणि कॅल्क्युलेशन करा. हा ठीक. मग आर वर्ग बरोबर सिंपल दोघांची काय वजा बाकी, 5 मधून 1 गेला 4, 12तून 8 गेले 4, पुन्हा 1 दिला है ना. ठीक. किती 2 मधून 1 गेला 1, आरचा वर्ग किती 144. आर बरोबर किती मग आपल्याला तेच विचारलं ना, वर्तुळ बी ची त्रिज्या किती, तर 12 काय एको काय सेंटीमीटर, म्हणून 12 सेंटीमीटर पडते. सिंपल घ्या. एक वर्तुळाकार बाग आहे आणि त्या बागेची त्रिज्या दिलाय 63 मीटर. म्हणजे अशा पद्धतीनं समजा वर्तुळाकार बाग घेतली आणि या बागेची त्रिज्या आहे 63 मीटर. ओके. आता म्हणते बागेभोवती 4 पदरी कुंपण घालण्यासाठी, मग आता बागेभोवती आपल्याला काय घालायचं आहे कुंपण, आणि बागेभोवती कुंपण घालणं म्हणजे आपल्याला काय काढणं आहे परिघ, क्षेत्रफळ नाही, काय काढणं आहे परिघ. कारण कुंपण आपण या जागेवर घालू असं, ठीक आहे ना, आपल्याला काढणं आहे परिघ. पण कुंपण कसं असेल 4 पदरी. याचा अर्थ कसा आहे बा, आपण असे रॉड टाकत असतो असे समजा असे पूर्ण, आणि मग 1 पदरी पूर्ण असं फिरून आणलं, 2 पदरी 3 आणि असं 4, असं 1दा 2दा 3दा 4दा असं काय घालणे कुंपण. म्हणजे आपल्याला एकदा परिघ काढणे, त्याला किती न गुणणं आहे 4 न, तेवढा तार लागेल आपल्याला कुंपण घालायसाठी. समजा ताराचं कुंपण घालत आहोत है ना, आणि आलेल्या परिघाला किती न गुणा लागेल आता 20 न है ना, कारण खर्च दिला 20 रुपये. मग सगळ्यात पहिलं टार्गेट आहे पहिले काढणं परिघ. म्हणून परिघाचा आपण वापरू फॉर्म्युला, तो परिघाचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. पण आपल्याला काढणं आहे 4 पदरी, म्हणून आपण इथंच किती न गुणू 4 न. समजलं काय म्हणत आहोत, शेवटी परिघ काढून घ्या आणि त्याला 4 न गुणा आणि इथं 4 लिहा, सारखंच आहे. ठीक आहे. मग आता इथं काय झालं 2 गुणेला 22/7 गुणेला आर ची किंमत किती आहे 63 गुणेला किती 4. आता 7 किती 63, 9 7 63 झाला. आता 9 2 18, 18 चूक 72, 22 गुणेला किती रे 72 झालं. आता 72 2 144, पुन्हा हातची किती 14, पुन्हा 72 2 144, 1584. काय एकक आहे आपल्या गणिताचं मीटर, म्हणून परिघ इन मीटर है ना. मग आता आपल्याला खर्च दिला ना, खर्च, मग खर्च काय पण 20 रुपये प्रति मीटर, म्हणून कुंपण घालण्यास लागणारा एकूण खर्च मग तो किती लागते तर 1584 गुणेला 20. ठीक आहे. बस आता मला काय करणे फक्त दोघांचा गुणाकार. मग मी काय करतो 0 4 2 8. ठीक आहे. पहा 0 4 2 8, 8 2 16 6 1, 15 2 30 31, म्हणून किती रुपये खर्च येईल 31,680 रुपये. घ्या मग है ना. पहा द्या लक्ष. पहा या गणितात काय म्हटलं आता की एका वर्तुळाची त्रिज्या आहे 13 सेंटीमीटर असून जीवेची लांबी दिली आहे 24 सेंटीमीटर, तर त्या जीवेश केंद्रापासूनचे अंतर किती म्हणते है ना. ठीक. पहा असं गणित आहे समजा की हे आहे आपलं पूर्ण असं वर्तुळ. ठीक आहे. वर्तुळ लक्ष द्या शिकवताना. पहा आता इथं आहे वर्तुळ केंद्र आणि याला म्हटली आपण वर्तुळाची जीवा, कॉर्ड म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. ठीक आहे ना, जीवा. आता ही काय झाली त्या वर्तुळाची त्रिज्या है ना, ही होईल वर्तुळाची त्रिज्या. ओके. ठीक. आणि तुम्हाला काय विचारलं तर ह्या वर्तुळ केंद्रापासून ह्या जीवेची लांबी. समजलं मिळालं.
आता एक कन्सेप्ट आहे, प्रमेय आहे, ही जी जीवा आहे ह्या जीवेचे दोन समान भाग होते, किंवा जेव्हा वर्तुळ केंद्रातून जीवेस काय टाकला, लंब, वर्तुळ केंद्रातून जीवेस टाकलेला लंब हा जीवेचे दोन समान भाग करते. म्हटलं म्हणजे जर जीवा असेल 10 सेंटीमीटरची तर हा भाग होईल 5, हा भाग होईल 5. ठीक आहे ना. आणि लंब हा जो टाकला जाते त्याच्या बेसवर 90 अंशाचा कोन तयार होते. ठीक आहे ना. म्हणजे इथं 90 डिग्री अँगल तयार होईल. समजलं. ठीक. मग आता आपल्याला माहित झालं. मग हा म्हटलं ए, याला म्हणू आपण बी, आणि याला म्हणू आपण सी, आणि हा होईल डी. मग आपली जीवा या गणितात काय, सी डी. मग आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे, सी आणि डी ची. पण आपल्याला काय काय दिलाय पहा, एका वर्तुळाची त्रिज्या दिलाय 13 सेंटीमीटर, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे एसी दिलाय 13. लक्ष द्या पहा, आपल्याला ए सी ची किंमत दिली आहे किती, 13 सेंटीमीटर. अजून आपल्याला काय दिलं, जीवेची लांबी 24 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला सी डी दिले आहे 24 सेंटीमीटर. आणि आपल्याला जे प्रमेय माहित आहे त्याच्या बेसवर आपण वर्तुळ केंद्रातून जीवेस टाकलेला लंब जीवेचे दोन समान काय करते, भाग. म्हणून आपण काय करू शकतो, तर सी बी अधिक बी डी म्हणजे किती होईल, 24. मग असं म्हणू सी बी आणि बी डी ची किंमत किती होईल, 12. समजलं. ते 12 सेंटीमीटर झालं. मग आपल्याला बी सी पण माहिती आहे 12, हा सुद्धा आहे 12, आणि आपल्याला काय काढणे आहे, ए बी, कारण वर्तुळ केंद्रापासून जीवेची लांबी म्हणजे आपल्याला शोधणं आहे ए बी ची किंमत. मग ते ए बी ची किंमत आपण कशाने शोधू, पायथागोरस प्रमेय. मग पायथागोरस प्रमेय काय सांगते, कर्णाचा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. मग ए सी ची किंमत माहिती आहे का, हो 13 चा वर्ग. ए बी ची किंमत माहिती आहे का, नाही, ते शोधायची आहे. अधिक बी सी ची किंमत, हो 12 चा वर्ग. 13 चा वर्ग 169 मायनस 144 बरोबर ए बी चा वर्ग. हे किती रे, 9 मधून 4 गेले 5, 6 मधून 4 गेले 2, 25 बरोबर काय, ए बी चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ ए बी बरोबर किती. मग म्हणून आपल्या गणितात जीवेपासून वर्तुळ केंद्राची लांबी किती, 5 सेंटीमीटर. पडलं. घ्या मग लिहून पहा. आता हे गणित काय म्हणत आहे की वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर. हा, मग आता यावेळेस आपल्याला जीवेचं अंतर दिलंय किती, 30 सेंटीमीटर. यावेळेस आपल्याला किंमत कशाची दिली, ए बी ची. ए बी ची किंमत दिली, द्या लक्ष पहा, 30 सेंटीमीटर. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे एसी किती दिली, 34 सेंटीमीटर है ना. मग आपल्याला एसी ची किंमत माहित आहे 34 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला विचारलं तर त्या जीवेची लांबी किती. आपल्याला शोधायचं आहे सी डी बरोबर किती, जीवेची लांबी किती. पण आपण सी डी डायरेक्ट शोधू शकतो का, नाही. आपण पहिले काय शोधू, सी आणि बी, पायथागोरस है ना. ठीक. मग आपण पहिले शोधू सी आणि बी ची किंमत. मग त्याच्यासाठी वापरू पायथागोरस प्रमेय. तर ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग सी बी चा वर्ग काही म्हणू शकता. मग ए सी ची किंमत किती दिली आहे, 34. मग 34 चा वर्ग. ए बी ची किंमत किती दिली आहे, 30. 30 चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. 34 चा वर्ग, 4 चूक 16, 6 8चा 1, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24 ने 25, 25 चे 5, 8 चे 2, 3 त्रिक 9, 9 आणि 2 11. मायनस किती रे, 900. 34 चा वर्ग, वर्ग करायच्या पद्धती आपण शिकलो ना ऑलरेडी. मग 6 मधून 0 गेला 6, 5 मधून 0 गेला 5, 11 तून 9 गेले 2 बरोबर काय, बीसी चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ म्हणून बीसी ची किंमत किती, मग
16. मग BC म्हणजे CB, BC म्हणजे CB ची किंमत किती भेटली? 16. आणि हे जर 16 झाली तर हे सुद्धा किती असेल? 16. म्हणजे BD ची पण किंमत किती असेल? 16. आणि आपल्याला काय विचारलं? CD ची किंमत. मग CD ची किंमत जर काढायचं असेल तर 16 अधिक 16 किती? 32 सेंटीमीटर. म्हणून त्या जीवेची लांबी किती? 32 सेंटीमीटर. लिहा. है ना? या गणितात काय म्हटलं? एक मोटार गाडीच्या चाकाचा व्यास 70 मीटर आहे. 19.8 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे मारावे लागतील? आपल्याला काढायचे फेरे. पहा, अशा पद्धतीने समजा चाक आहे, हे आहे चाक, है ना? असं चाक कसं असते गाडीचं? वर्तुळ. आपण रिंग फिरवलं लहानपणी, है ना? ते चाक वर्तुळ. मग या चाकाचा काय दिलाय? व्यास. व्यास म्हणजे त्रिज्याच्या दुप्पट. मग त्रिज्या व्यासाच्या अर्धी. मग आपल्याला व्यास किती दिला? 70. तर त्रिज्या किती असेल? 35 मीटर. झालं ते. आता आपल्याला 19.8 किलोमीटर अंतर कापायचं आहे. म्हणजे हे चाक असं पूर्ण एक फिरून 2, 3, 4, 5, 6, 7 असे फेरे मारत जाईन ना. मग असे फेरे मारत 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 हे चाक इथून कुठं पोहोचन? इथं पोहोचन. हेच चाक, है ना? ठीक. इथून इथं पोहोचन. ज्या चाकाची त्रिज्या किती आहे? 35 मीटर. म्हणजे हे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे? 19.8 किलोमीटर. किलोमीटर. मग आता आपल्याला काय काढणे? किती फेरे लागले? मग फेरे किती लागल? तर हे जे अंतर आहे, अंतर, त्या अंतरात जेवढे चाकाचं परीघ, एक पूर्ण फिरत आहे म्हणजे परीघ. मग ह्या पूर्ण अंतरात जेवढे परीघ बसत तेवढे काय झाले? फेरे. मग हे अंतर आहे किलोमीटर मध्ये, याचं रूपांतर करायचं मीटर मध्ये. मग 19.8 किलोमीटर म्हणून 19.8 गुणेला काय करावं लागेल? 1000. एवढे काय? मीटर. मग 19.8 गुणेला जर 1000 केलं तर 19,000 काय होते? 800. 3 घरं काय जाते पुढं, है ना? हे काय होईल? मीटर. ओके. मग 19.8 किलोमीटर म्हणजेच 19,800 मीटर. म्हणून आता आपल्याला काढायचं आहे किती फेरे लागतील. तर फेरे कसे निघते? तर पूर्ण अंतर भागेला परीघ. ठीक आहे. मग अंतर मध्ये किती परीघ बसते? तर अंतर किती आपल्याला? 19,800. मग आता परीघाचा फॉर्म्युला काय? वर्तुळाच्या 2 पाय r. मग 2 पायची किंमत 22/7. r किती आहे? 35. मग आता 7 1 7, 7 5 35. 11 2 22. 11 8 88 म्हणजे 11 1 11. किती राहिले? 8. 11 8 88. म्हणजे काय राहिलं पहा? 1800 भागेला 2 2 4 आणि 5 20. 0 0 कॅन्सल. 2 9 18. म्हणजे किती फेरे लागतील? 90 फेरे. पटलं? ठीक. बस. फेरे जर काढायचं असेल तर अंतराला परीघानं भागायचं. ओके. ठीक. घ्या मग पहा गणित काय म्हणते. एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. जर त्या वर्तुळ पाकडीचा केंद्रीय कोन 90 अंश असेल तर त्या वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ किती? म्हणजे हे गणित असं आहे की हाय समजा वर्तुळ, या वर्तुळाला वर्तुळ केंद्र आणि आपल्याला माहित आहे वर्तुळ पाकडी, याला म्हणतो आपण वर्तुळ पाकडी. आणि तुम्हाला त्या वर्तुळाची काय दिली? अजून त्रिज्या जी आहे 28 सेंटीमीटर. आणि अजून वर्तुळ पाकडीचा केंद्रीय कोन हा जो आहे ना, हा आहे 90 अंशाचा.
केंद्रीय कोन म्हणजे केंद्रीय कोन म्हणजे थीटा किती आहे 90 अंश. त्रिज्या माहित आहे किती आहे 28 सेंटीमीटर. ओके ठीक. आणि तुम्हाला काय काढा म्हणते वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे काढायचे आहे क्षेत्रफळ. पडलं ठीक. आणि आपल्याला फॉर्म्युला माहित आहे ना मग वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर है ना थीटा भागेला 360 गुणिला पाय आर चा वर्ग. थीटा किती आहे 90 भागेला 360 गुणिला पायची किंमत 22/7 गुणिला 28 गुणिला 18 सिंपल. 9 1 9 9 चौक 36 4 1 4 4 7 28 7 7 कॅन्सल 22 गुणिला 28 बस गुणाकार करू 8 2 16 बेत्रिक 6 616 आणि याचं एकक काय सेंटीमीटरचा वर्ग चौरस सेंटीमीटर. तर त्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 616 सेंटीमीटरचा वर्ग. लिहा. आता काय म्हणते या गणितात की एका वर्तुळाचा कंस 5 पाय इतका लांब असून त्या कंसाचे माप म्हणजे याचे माप हे कंसाचे माप है ना हे ते किती दिले 60 अंश. यावेळेच्या गणितात अंशात्मक माप म्हणजे थीटा किती दिले 60 अंश. थीटाची किंमत 60 अंश ठीक आहे ओके. आणि अजून एका वर्तुळाचा कंस 5 पाय हे कंस म्हणजे काय हा हे बघा इथून इथपर्यंत कंसाची लांबी म्हटलं याला म्हणतो आपण कंसाची लांबी. म्हणून या गणितात कंसाची लांबी किती दिली आहे 5 पाय. एका वर्तुळाचा कंस 5 पाय इतका लांब असून म्हणजे कंसाची लांबी याला काय म्हटलं 5 पाय हे इथून इथपर्यंतची लांबी त्याला म्हणतो आपण कंसाची लांबी. ओके ते 5 पाय इतका लांब असून त्या कंसाचे माप आहे 60 अंश. तर वर्तुळ कंसाच्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती हेच काढायचं आहे. वर्तुळ पाकळीचं काय काढायचं आहे क्षेत्रफळ. मग वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय फॉर्म्युला आहे थीटा भागेला 360 गुणिला पाय आर चा वर्ग. मग गणितात आर माहिती आहे काय नाही. मग गणितात आर जोपर्यंत आपण शोधत नाही त्रिज्या तोपर्यंत वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढता येईल का नाही. म्हणून आपण आता कोणता फॉर्म्युला वापरू वर्तुळ कंसाची लांबी हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना. मग वर्तुळ कंसाच्या लांबीचा फॉर्म्युला काय थीटा भागेला 360 गुणिला 2 पाय आर. समजलं ठीक. मग थीटा थीटा किती दिली आहे 60 भागेला किती रे 360 गुणिला 2 पाय आर. आणि वर्तुळ कंसाची लांबी सरळ सरळ किती दिली 5 पाय. मग ह्या सर्वांची किंमत त्यांनी काय दिली 5 पाय. मग आता पहा पाय आणि हा पाय कॅन्सल 0 0 कॅन्सल 6 1 6 6 6 36 बे 1 बे बे त्रिक 6 हा भागाकारातला तीन इकडे जो गुणाकारात जाईल 5 3 15. मग 15 बरोबर इकडं कोण शिल्लक राहिलं मग आर ची किंमत किती 15 है ना. आर भेटली 15 आता गणितात. आणि मग आता वापरू आपण वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ है ना. काय थीटा भागेला 360 गुणिला पायची किंमत एक तो 22/7 घ्या किंवा 3.14 गुणिला 15 चा वर्ग 15 गुणिला 15 समजलं ठीक आहे. आता 0 0 कॅन्सल 6 1 6 6 6 36. आता 3 2 6 3 5 15 असं करू शकता. आता सर्वांचा काय करा गुणाकार म्हणजे 15 5 75 3.14 गुणिला 75 भागेला किती 2 2 न 3.14 ला भाग जाते है ना. पहा बे क बे पॉइंट
किती राहिला 1, 2 पंच 10, पुन्हा 1 2 साती 14, म्हणजे आलं इथं 157 गुणिला किती 75. बस कॅल्क्युलेशन आहे फक्त. मग 157 गुणिला करणे 75. मग आता 157 गुणिला 75 म्हणजेच इथं पॉइंट आहे ना 1.57 गुणिला 75. मग 7 5 35 5, आजची किती 3, 5 5 25, 7 7 49, 9 3 12 5 17, आजचा 1, 4 1 5 2 7, परत आजची किती 7, 5 1 5, 7 5 35, 47, 7, आजची किती 4, 7 1 7 4 11, म्हणजे इथं गुणाकारीन आपला 11,775 पडलं. ठीक, पण पॉईंट किती झाल्यानंतर 2 म्हणून 117.75. तर त्या वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ किती 117.75. या सगळं काय होतं फक्त कॅल्क्युलेशन, बाकी काही नव्हतं. घ्या मग पहा गणित काय म्हणत आहे आता. 20 मीटर गुणिला 20 मीटर चौरसाकृती चराऊ रानाच्या एका कोपऱ्यात एक घोडा 12 मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे. म्हणजे असं समजा चौरसाकृती एक शेत आहे, चराऊ रान है ना, ते चौरसाकृती 20 मीटर बाय 20 मीटर, म्हणजे याची जी लांबी आहे ती आहे 20 मीटर आणि ही रुंदी सुद्धा किती असेल 20 मीटर, कारण हे चौरस आहे. लांबी गुणिला रुंदी, चौरसाचे क्षेत्रफळ, बाजूचा वर्ग. आता याच्या एका कोपऱ्यात कुठे समजा ह्या कोपरा, हा कोपरा होय, याच्या एका कोपऱ्यात एक काय बांधलाय म्हणते घोडा, जो आहे 12 मीटर लांबीच्या दोराने बांधलाय. मग तर तो घोडा चौरसाकृती जागेच्या किती भागातील गवत खाऊ शकेल. तो 12 मीटर लांबीच्या दोराने बांधलाय, मग तो 12 मीटर लांब म्हणजे असा जाईल एवढा, हा पटत आहे 10 पेक्षा थोडस पुढं, आणि तो जास्तीत जास्त असा असा एवढ्या भागातलं काय खाऊ शकल गवत. समजत आहे, या भागातलं गवत खाऊ शकल आणि आपल्याला हेच काढायचं आहे. ठीक आहे, या भागातलं गवत खाईन तो, कारण इकडं हे शेत आहे, शेताला कंपाऊंडच आहे, तो याच्या बाहेर जाणार नाही. पण तो जर बाहेर गेला असता तर असा पूर्ण फिरला असताना असा पूर्ण असं वर्तुळ आहे समजा, है ना. मग ह्या वर्तुळाची ही काय बननीय वर्तुळ पाकडी, जिची थिटा किती असेल 90 अंश. का, कारण तो चौरस आहे ना, चौरसाचे सर्व कोण किती अंशाचे असते 90 अंश आहे. पडत आहे. म्हणजे गणितात थिटा माहित झाली 90 अंश. गणितात हा जो दोर आहे हा किती आहे 12 मीटर, म्हणजेच त्या वर्तुळाची काय होती त्रिज्या, है ना. मग आर माहित आहे 12 मीटर पडलं, आणि आपल्याला काय काढायचं तर वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ. समजत आहे. बस आता वर्तुळ पाकडीचं काय काढू क्षेत्रफळ, म्हणून वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागेला 360 गुणिला पाय आर चा वर्ग झालं. मग थिटा म्हणजे किती आहे 90 भागेला 360 गुणिला 22/7 गुणिला 12 गुणिला 12, 22/7 घ्या, 3.14 घ्या. ठीक आहे. आता 9 1 9, 9 चूक 36, 4 1 4, 4 3 12 झालं. आता काय मी 22 गुणिला 3 गुणिला 12 करून भागेला किती करू 7, काही करा, यावेळेस 22/7 घेऊ आपण. आता 12 3 36, 22 गुणिला 36 भागेला 7. आता भाग देऊ म्हणजे गुणाकार करू, 36 गुणिला 22, 36 2 72, आजची किती 2. आता सॉरी 36 2 किती 72, 72 ची किती 2, आजची किती 7, पुन्हा 36 2 72 किती 79, मग 7 9 भागेला किती रे 7, है ना. आता काय देऊ भाग 7 1 7, पुन्हा 7 1 7 किती राहिले 2, 7 2 14, 7 3 21 पॉइंट 1 राहिला, पुन्हा 7 1 7 3. तर हे चालू राहील अनंतपर्यंत. पडत आहे 113.4.
पडतंय ते 113.1 113 एक तर ऑप्शन मध्ये आपल्या 113च असेल पडतंय कारण पॉईंटच्या 1 नंतर व्हॅल्यू नाही म्हणून आपलं उत्तर काय 13 पडतंय। या वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ किती आलं 113 आता एकक काय सण मीटरचा वर्ग म्हणून एवढ्या भागातलं तो काय खाऊ शकते गवत घ्या